आजच्या भागाचं शीर्षक आहे वेण्या. त्या वेळेपर्यंत तोत्ताेचानच्या दोनच महत्त्वाकांक्षा होत्या. एक म्हणजे ॲथलेटिक्सच्या खेळाडूंसारखी पॅन्ट घालायची आणि दुसरी म्हणजे वेण्या घालायच्या. गाडीत दिसणाऱ्या वरच्या वर्गातल्या मुलींचे लांब लांब शेपटे बघून तिने ठरवलं होतं की आपणही अशाच वेण्या घालायच्या. तिच्या वर्गातल्या इतर मुलींचे केस छोटे होते आणि त्या नुसताच भांग पडायच्या, पण तोत्ताेचानचे केस थोडे लांब होते. ती 2 भाग करून रिबीन बांधायची. आईला तसंच आवडायचं आणि तोत्ताेचानलाही केस अजून थोडे लांब व्हायला हवे होते, कारण तिला वेण्या घालायच्या होत्या. शेवटी एक दिवस तिनं हट्टानं आईकडून 2 वेण्या घालून घेतल्या. त्यांना रबर लावली आणि वर रिबिनीचं छोटंसं फूल. तिला कसं एकदम मोठं झाल्यासारखं वाटत होतं. तिला त्या वेण्या खूपच आवडल्या. तिनं आरशात बघितलं आणि तिला जाणवलं की ती इतर मुलींपेक्षा तिच्या वेण्या बारीक दिसत आहेत आणि वेणीची शेपटे वाटण्यापेक्षा शेपट्या वाटत होत्या. पण ती धावतच रॉकीकडे गेली आणि दोन्ही वेण्या त्याच्यासमोर तिनं अभिमानानं धरल्या. रॉकीनं सुद्धा डोळे मिचकावून तिच्याकडे बघितलं. तुला पण वेण्या घालता आल्या असत्या तर काय मज्जा आली असती ना, ती म्हणाली. गाडीत चढल्यावर ती प्रयत्नपूर्वक डोकं स्थिर ठेवत होती. नाहीतर वेण्या सुटल्या असत्या ना. गाडीत कुणीतरी पाहिलं आणि म्हटलं, काय छान वेण्या घातल्यात, तर किती मज्जा येईल असं तिला वाटत होतं. पण तसं कोणीच म्हटलं नाही. पण शाळेत मात्र तिच्या वर्गातल्या मियोचान, साक्कोचान आणि कायोकी ह्या म्हणाल्या, अय्या काय मस्त शेपट्या आलेत. तिला खूप आनंद झाला. मुलांना मात्र काही विशेष वाटलं नव्हतं. पण डबा खाण्याच्या सुट्टीनंतर अचानकच तिच्या वर्गातला ओई म्हणाला, अरे चा, तोत्ताेचाननं आज केसांचं काहीतरी वेगळं केलेलं दिसतंय. वा, मुलांच्याही लक्षात आलं. तोत्ताेचान खुशच झाली. त्याला वेण्या म्हणतात, तिनं गर्वानं सांगितलं. ते ऐकून तो जवळ आला. म्हणाला, बघू बघू. अरे वा, जरा एक झोका घेऊन बघतो. आणि बघता बघता त्याला तोत्ताेचानच्या वेण्यांना लोंबकळायला सुरुवात केली. वा वा, अगदी गाडीतले हात धरायचे पट्टे असतात ना, तसं वाटतंय, तो म्हणाला. पण एवढ्यानं संपलं नाही. ओई तोत्ताेचानपेक्षा दुप्पट जाड होता. तिच्या वेण्यांना तो आगगाडीतले पट्टे म्हणाला ह्याचं वाईट तिला वाटत होतंच, पण त्यानं चक्क रस्सी खेच खेळताना दोरी खेचतात तशा वेण्या जोर लगा के हैया असं म्हणत खेचायला सुरुवात केली. तेव्हा मात्र ती रडायला लागली. तोत्ताेचानच्या दृष्टीनं वेण्या म्हणजे मोठ्या मुलींचं प्रतीक होतं. तिला वाटलं होतं की वेण्यांमुळे सगळे तिच्याशी आदराने बोलतील. रडत रडतच ती मुख्याध्यापकांच्या खोलीकडे गेली. तिचा आवाज ऐकून ते बाहेर आलेच होते. काय झालं? वेण्या नीट आहे त्याची खात्री करून ती म्हणाली, ओईनं माझ्या वेण्या ओढल्या आणि जोर लगा के हैया असं म्हणाला. मुख्याध्यापकांनी तिच्या वेण्यांकडे बघितलं. चेहरा रडका दिसत असला तरी वेण्या मात्र हसत होत्या. ते खाली बसले. तिला जवळ बसून घेतलं आणि दात पडलेलं असूनही छानसं हसून म्हणाले, वेडे अगं रडतेस कशाला? तुझ्या वेण्या किती छान दिसत आहेत बघ तरी. तुम्हाला आवडल्या? त्यांच्याकडे बघत तिने विचारलं. फारच, ते म्हणाले. तोत्ताेचानचं रडणं एकदम थांबलं. ती उठली. आता ओईनं काहीही केलं ना तरी मी रडणार नाही, ती म्हणाली. मुख्याध्यापक हसले. तोत्ताेचानच्या चेहऱ्यावर हसू फुललं. आता तिचा चेहरा आणि वेण्या सारख्याच हसऱ्या दिसत होत्या. ती वर्गात परत आली. खेळता खेळता ती जवळजवळ सगळं विसरली होती. तेवढ्यात ओई आला. डोकं खाजवत मान खाली घालून म्हणाला, चुकलंच माझं, मला मुख्याध्यापक रागावले. ते म्हणाले मुलींशी चांगलं वागावं, त्यांची काळजी घ्यावी. तोत्ताेचानला आश्चर्य वाटलं, कारण मुलींशी चांगलं वागावं असं आजवर तिच्या ऐकवत नव्हतं. मुलांना नेहमीच मुलींपेक्षा जास्त महत्त्व दिलं जायचं. ज्यांच्या घरात मुलं आणि मुली असायच्या तिथं जेवताना सुद्धा मुलांना आधी वाढलं जायचं. आणि मुली काही बोलल्या तर घरातली माणसं म्हणायची, लहान मुलींनी छान दिसावं, बोलू नये. आणि असं असताना मुख्याध्यापक म्हणत होते की मुलींशी चांगलं वागावं. हे काहीतरी विचित्रच होतं. पण तिला वाटलं किती छान, आपल्याशी मुलं चांगली वागणार. ओईला तर धक्काच बसला, कारण मुलींशी चांगलं आणि आदरानं वागायला त्यांना कुणीच सांगितलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापकांकडून रागावून घेण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती. तो दिवस ओई कधीच विसरला नाही. धन्यवाद.